यम्मी! तर आजची रेसिपी छान यम्मी आणि टेस्टी दिसत आहे ना, तर खरंच ही तितकीच यम्मी आणि टेस्टीसुद्धा आहे. तर मुलांसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. मुलं पालक खात नाही, तर अशा पद्धतीने मुलांना आपण पालक खायला देऊ शकतो आणि मुलं पूर्ण फिनिश करतील ही गॅरंटी माझी. तर पाणी उकळून घ्यायचं, त्यात थोडीशी पालक आणि पनीरचे क्यूब्स टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाकायची. पाण्यात हे 4 ते 5 मिनिटं छान उकळून घेऊया. थंड करण्यासाठी एका ताटात काढायचं. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकूया. ज्या पाण्यात आपण पालक आणि पनीर उकळून घेतली होती ते पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. पॅनमध्ये थोडंसं बटर टाकूया. त्यानंतर तयार करून घेतलेली पेस्ट टाकायची. मी इथे चीज क्यूब्ससुद्धा घेतली आहे, ती किसून टाकते आहे. थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आता आपण बॉईल केलेला पास्ता टाकूया आणि परत एक 2-3 मिनटं छान शिजवून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकूया, कारण पास्ता शिजवण्यासाठी आपण ऑलरेडी मीठ टाकलं होतं. आता परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मस्त असा आपला हेल्दी पास्ता तयार झालेला आहे. वरून थोडंसं चीज टाकायचं, म्हणजे मुलं फार आवडीने खातात. रेसिपी नक्की ट्राय करा. खूप टेस्टी आहे आणि